नमस्कार मित्रांनो, आजच्या तासाला आपण एक नवीन वाक्य पाहणार आहोत. या वाक्याचा आपण व्याकरण चालवा करणार आहोत. व्याकरण चालवा म्हणजेच काय? तर यातील एकूण एक घटक जो आहे, एकूण एक शब्द आहे, त्या शब्दाची जात, पुन्हा त्या शब्दाचा उपप्रकार, जर नाम किंवा सर्वनाम असेल तर त्याचं लिंग, वचन, पुरुष, त्याची विभक्ती, विभक्तीचे कारकार्थ असा आपण सगळा अभ्यास करणार आहेत. आणि वाक्य म्हटलं की वाक्याचा प्रकार आला, वाक्याचा प्रयोग आला, प्रयोगाचा प्रकार आला, हे सगळे याच्यात आपण अभ्यासणार आहोत. तर आज घेतलेलं उदाहरण बघा आपण. आम्ही मुलांनी तुम्ही दिलेले काम पूर्ण केले. ठीक आहे. मग आता पूर्ण केले का फक्त केले यातलं नेमकी क्रियापद कोणतं आहे? तर काहींना वाटतं की संयुक्त क्रियापदाचे. तर मित्रांनो, केले हा जो शब्द आहे हा सहाय्यकाचं काम करत नाही, हा मुख्य क्रियेचं काम करतो. केले हे कर धातूपासून तयार झालेले. कशापासून तयार झालेले? कर धातूचा भूतकाळ आहे आणि कर हा नेहमी सकर्मक असतो, लक्षात ठेवायचं. मग केले, करणारे कोण? करणारे आम्ही का आम्ही मुलांनी? आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आम्ही हे सर्वनाम आहे की विशेषण आहे हे ओळखावं लागेल आपल्याला. मग ठीक आहे बघ, करणारे कोण म्हणजे केले कोणी? तर आम्ही मुलांनी. आम्ही मुलांनी हे पूर्णपणे हा काय झाला याच्यातला? आम्ही मुलांनी करता झालाय. पण करतातला उद्देश कोणता याच्यातला? तर याच्यातलं बघा, मुलांनी. मुलांनी हे काय झालं याच्यातलं? खऱ्या अर्थानं करता झालेला आहे. म्हणजे हा झाला याच्यातला करता, ज्याची विभक्ती जर पाहिली तर तुम्ही तृतीय आहे. मुले या शब्दाचं ते काय झालेलं आहे? तृतीय विभक्ती झालेली म्हणजे अनेक वचनी आहे. अनेक वचनी आहे, तृतीय पुरुषी आहे. मग हाच काय झाला याच्यातला उद्देश्य. काय झालाय? उद्देश्य. मग मुलांनी, मुलांनी म्हणजे नेमकी कोणी? तर आम्ही. आम्ही काय झालं याच्यातलं सर्वनाम नसून हे त्या मुलांनी या नामाचं काय झालंय? विशेषण झालेलं आहे. म्हणजे हे याच्यातलं काय झालंय? उद्देश्य विस्तार. आणि उद्देश्य विस्तार हा एक प्रकारे कशाचं कार्य करत असतो? विशेषणाचं. मग हे विशेषण कोणापासून तयार झालं? तर सर्वनामापासून तयार झालं. म्हणून याला काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण. जर मुलांनी शब्द याच्यामध्ये नसता तर आम्ही काय केलं असतं? आम्ही तुम्ही दिलेले काम पूर्ण केले. तर हे आम्ही काय झालं असतं? याच्यातलं सर्वनाम झालं असतं आणि ते काय झालं असतं? प्रथम पुरुषी अनेक वचनी झालं असतं. आम्ही मुलांनी तुम्ही दिलेले काम पूर्ण केले. केले काय केले? तुम्ही दिलेले काम. मग काम काय झालं याच्यातलं? काम झालं याच्यातलं कर्म. आणि हा जो भाग झालेला याच्यातला तो त्या कर्माचा काय झालाय? विस्तार झालेला. आपण कर्म विस्तार म्हणतो. मग याच्यामध्ये बघा बरं, तुम्ही दिलेले हे याच्यातले काय झालं? एक प्रकारे विशेषण झाले. मग दिलेले हे काय झाले? धातुसाधित विशेषण झाले. आणि तुम्ही काय झाले? हे पुन्हा सार्वनामिक विशेषण झाले. मग काम, पुन्हा याचं लिंग ओळखा. तर हे झालं बघा बरं, तृतीय पुरुषी एक वचनी नपुंसक लिंगी. काय झाले ते? तृतीय पुरुषी एक वचनी नपुंसक लिंगी. केले. कसे केले? तर पूर्ण केले. मग पूर्ण काय याच्यातलं? क्रिया विशेषण अव्यय. जे तुम्हाला याच्यात काय दाखवतोय? परिमाण दाखवतोय, म्हणजे संख्या दाखवतोय. म्हणजे पूर्ण केले. पूर्ण केले म्हणजे याच्यामध्ये काय झालं? हे प्रकर्षवाचक झालं. जे प्रकर्ष दर्शक दाखवतोय म्हणजे पूर्ण दाखवतोय. मग आता केले या शब्दाविषयी आपण अभ्यास करू. झालंय? मग आता केले हे कर धातूचं काय झालं? याच्यामध्ये भूतकाळ झालेलं आहे. म्हणजे आपण ह्या केलेबद्दल जर अभ्यास केला तर हे झालं याच्यातला साधा भूतकाळ. भूतकाळ दाखवतो, काळ दाखवतो. म्हणजे हे कोणतं क्रियापद आहे? स्वार्थ क्रियापद आहे. पुन्हा हे विधान होकारार्थी आहे म्हणून याला आपण होकारार्थीमध्ये करण रूप म्हणतो, लक्षात ठेवायचं. आणि प्रयोग याचा जर अभ्यासायचा असेल आम्हाला तर प्रयोग काय होईल बघा बरं. केले कोणी? तर आम्ही मुलांनी. नी लागलेलं आहे इथं कर्त्याला, म्हणजे हा कर्तरी प्रयोग होत नाही, हा कर्मणी प्रयोग होईल. बरोबर. आम्ही केले काय? काम. काम काय झालं याच्यातलं? नपुंसकलिंगी आहे कर्म. कामे असं असतं तर बरोबर, आम्ही मुलांनी तुम्ही दिलेली कामे पूर्ण केली. म्हणजे लगेच क्रियापदाचंही वचन बदललं असतं. म्हणून हा झाला याच्यातला प्रधान कर्तृक. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचा प्रकार. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या वाक्याचं आपण काय केलंय? पूर्णपणे वाक्य पृथक्करणही केलं. म्हणजे प्रकारे व्याकरण चालवा केलं. एकूण एक घटकाचा अभ्यास केलाय. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.
धन्यवाद मित्रांनो.